मी बघतो. दोन दिवसापूर्वी वरती शहरात जायला निघालो होतो. वरच्या घाटात चोरट्यांनी अडवलं. कपडे सामान पैसे सगळं घेऊन गेले. फक्त अंगावरची कापडं राहिल्यात. लय गैरसोय झाली. म्हणून म्हणलं आजची रात इथंच कुठेतरी काढावा. सकाळ झाली की लागा आपलं परत मार्गाला. काय अडचण नाही. बरं झालं तू इकडे आला. ये आत ये. प्रक्षेपणात व्यत्यय आणण्यासाठी क्षमस्व. आता एक महत्वाची बातमी. 2 खून करून पसार झालेला आरोपी तब्बल 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेच्या दृष्टिक्षेपात आला आहे. परंतु प्रबळ पुरावे मिळत नसल्या कारणाने तपास कार्यात अडचणी उद्भवत आहेत. मात्र आरोपीच्या पोशाखाचे वर्णन पोलिसांच्या हाती लागल्याने शोध मोहिमेने वेग घेतलाय. पोशाखाचे वर्णन हे असे: लाल रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट, चेहऱ्यावर वाढलेले केस. संबंधित व्यक्तीबद्दलची माहिती कळवल्यास पोलीस यंत्रणेकडून योग्य ते पारितोषिक देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. धन्यवाद. सकाळी काय काय औषध द्यायला विसरले आला. का रे, सकाळचं औषध घेतलं होतं का? वाटलंच. बाटली कुठे आहे तुझी? अरे तू थांब. तुझं काम कर. मी देतो ना त्याला. चालते. मी गुरांना चारा टाकीतो मग. हा. तू औषध घे रे. बघ, जे ऐकलं जे पाहिलं ते तुझ्या पथरच ठेव. उगा त्याला सांगायच्या भानगडीत पडशील तर दोघांचा बी जीव घेईन. एक दिवसाचा प्रश्न आहे. जास्त डोकं चालू नको, कळलं का? रात्री नदी वाटत. म्हणलं आहे माझ्याकडे थोडा वेळ, तर जातो नदी वाट. तिथून पुढं काय गावाबाहेरच्या पुलावून रात्री गाडीत बसलं का निघलं. अरे पण गावात अजून बी चोऱ्या झाल्यात वाटतं. सकाळी चारा घेऊन आलो ना, तर 2 हवालदार रस्त्यावर बसून होते. पुढं पुलावर अजून 2 म्हणते. 4-5 दिवस असंच चालणार आहे. ऐक, आता मी गावात जाणार आहे. सामान आणायचे जरा.
तू बी चल माझ्या संग, येता येता तुझी तक्रार नोंदू. तेवढंच काही कपडे सामान मिळतील आणि भेटलं तर पैसे बी भेटतात, है की नाही रे? येऊ जाऊन आपण. आता एवढे पोलीस म्हणल्यावर नक्कीच काहीतरी मोठं झालं असं. त्याच्यात त्या आपल्यासारख्याच थोडीच ऐकणार आहे. जाऊन तर पाहू, निदान कळून तरी गावात काय चालू आहे. तू सामानाची चिठ्ठी दे, मीच येतो जाऊ. पोलिसात तक्रार बी करून येतो. त्या वयाच्या पोराचं त्यांना खरं वाटणार आहे का? मला जावं लागेल. आणि येताना सामान बी घेऊन येतो. तसं बी जमल. ये मग जाऊन तू. काहीच फायदा नाही झाला जाऊन. 4-5 दिवस लागन म्हणते. घातली गाडी पण बंद केली. अजून 2-3 ठिकाणी चोऱ्या झाल्यात वाटतं. त्याच्यामुळे जरा वेळच लागला. चोरांची टोळी हाती येत नाही तोवर घराच्या बाहेर निघायला नाही सांगितलं. पूल बी बंद केलाय. माणसाने जावं तर जावं, कुठं जावं काही कळत नाही. मी काय म्हणतो, जाऊ दे, थांब तू. तसं बी सारं गाव बंद आहे, माघारी बी जाता यायचं नाही तुला. अरे पण अरे पण बिन काय नाही, आपलं घर समजून राहा, काय अडचण नाही. तसे बी आम्ही दोघंच आहे. 4-5 दिवस राहशील तू बी, काय राह. तुझ्या एवढंच पोरगं होतं माझं. पोरगी 19 वर्षांची. जन्मापासूनच डोक्यात थोडी हलके होते ते. दोघे एकत्र खेळायचे, जेवायचे, भांडायचे. एका रात्री अशीच दोघांची भांडणं झाली. पोराने एक फटका मारला तिला. काय सहन झालं तिला ते. फक्त मी वाचलो. गाववाल्यांनी जे पाहिलं त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि मला दोषी ठरवलं. कोणी कस मारलं आपल्या पोरांना, पण कोणीच ऐकलं नाही माझं. आता स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं तरी माझी पोरं मला परत मिळणार आहे का?
तेव्हापासून असंच कुत्र्यावाने हे गाव ते गाव करीत फिरतो. काय ठाव ठिकाणा नाही. आता फक्त जिवंत राहायचं. काल घास आणायला वावरात गेलतो ना, तेव्हा ऐकलं बाया बोलत होत्या. अख्ख्या गावाची तलाशी चालू आहे. एक बिगर सोडित नाही पोलीस. माळावरची पोरं घेतल्यात हाताला. हे तू थांब इथं, बाहेरून कडी लावून जातो. मी काय म्हणतो, येतो का माझ्या संग? चल, घरात बसून तरी काय करणार आहे. काय म्हणून? तो म्हणतोय पाहुण्याला कशाला त्रास देतो. खरं आहे त्याचं. झोप आपला. रोज बसता का रे इथं? मोकळ्या वेळेत बसतोय. एवढे सगळे आवाज असून बी कसं शांत वाटतं ना. आमचा बाप पण म्हणायचा, माणसानं दिवसातून एकदा तरी पाण्याकडे पाहिलं पाहिजे, मन शांत होतं. आता वाटतंय खरंय त्याचं. तू कशाला चाललाय शहराकडे? होय, तू शहरा का काय चाललाय? मी ते आचार्य हॉटेलमध्ये. असं चांगलंय. आचार्य ऐक की, तेवढं मी करतो. तू औषध देतो का तेवढं त्याला? औषध? हा, जा दे.
धन्यवाद. आता वळूया पुढील कार्यक्रमाकडे. तुमच्यासाठी सादर करत आहोत लोकप्रिय मराठी गीत. आजच्या रात्री पोलिसांचा पहारा उठणार आहे. मग माझा मार्ग मोकळा. मी निघन पहाटे उजळायच्या आत. गाड्या बी चालू होत्या त्यावर. हे 5-6 दिवस कसे गेले काय कळलं नाही. तुमची आठवण येईल. पोलीस आहे माझ्या मागावर. कधी कुठं धाड टाकतील काय सांगता येत नाही. माझ्यामुळं उगा तुम्हाला त्रास नको. एवढं सोपं नाही रे पोरा. जर फक्त खरं बोलून अडचणी सुटत असत्या, ह्या जगात पोलिसांची गरज लागली नसती. प्रक्षेपणात बाधा आणण्यासाठी क्षमस्व. पोटच्या मुलांचा खून करून पसार झालेला आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती येण्याचे काही लक्षण दिसत नाहीयेत. आरोपीने जवळपास मागच्या 6 दिवसांपासून संबंधित खेडे गावात आश्रय घेतला असण्याची शंका सूत्रांकडून वर्तवली जात असल्याने तपास कार्यात अडचणी निर्माण होत आहेत. आरोपीला आश्रय देणाऱ्यांवर कडक कारवाई तर त्याच्या ठाव ठिकाणाबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्ती सरकारकडून योग्य ती रक्कम पारितोषिक म्हणून देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तरी सदर आरोपीचा गणवेश असा: लाल रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट, चेहऱ्यावर वाढलेले केस. असा व्यक्ती कुठेही आढळल्यास त्वरित पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा. धन्यवाद. काय झालं रे? पहाटे लवकर निघायचं तर आताच भरून ठेवतो पिशी. मग काय उठलं का निघालं. पहाट? हां, पहाटे लवकर निघालं ना, मग माझी पुढची बी सोय होईल. बरेच दिवस झाले आता अडकून पडलो होतो. आता आज उशीर करून नाही ना जमायचं. निघलं पाहिजे. चालते. तू तू म्हणशील तसं.
वरती ऊसात पाणी द्यायला निघालो होतो. मालक म्हणला लय दिवस झाले भरणा नाही केला. तू झोप, मला जरा परतायला येळ होईल. झोप तू. कडी लावली काय? नाही, मी लोटून पाहत होतो, म्हणलं उघडतोय का पाहावा. उगा तुमची झोपमोड कशाला, नाही का? झोपमोड कसली येतात? काय झालं? उघड की. अरे दार उघड की. काय झालं? उठ. दरवाजा उघड रे. अरे दार उघड की. उघड लवकर, चल. माणसानं दिवसातून एकदा तरी पाण्याकडे पाहिलं पाहिजे, मन शांत होतं. अरे दरवाजा उघडतो का नाही? अरे उघडतो का?